नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना सोलापुरात घडली। घरात कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन एका नराधम भाऊजीने नात्यातील 15 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर बळजबरी करून अत्याचार केल्याचे उघडकीस आले। एवढेच नव्हे तर त्याने पीडितेच्या 18 वर्षीय मोठ्या बहिणीचाही विनयभंग करत तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली। ही घटना 1 जून 2026 ते 10 जुलै 2026 या कालावधीत घडली। अनिल सामल, राहणार सोलापूर असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गंभीर कलमांसह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अनिल हा फिर्यादीच्या राहत्या घरी आला असताना त्याने 15 वर्षीय बालिकेसोबत घरात कोणी नसताना जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले। या कुकृत्याबद्दल कोणालाही काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। एवढ्यावरच न थांबता नराधमाने फिर्यादीच्या 18 वर्षीय मुलीला देखील मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे म्हणून तिच्याशी जबरदस्ती केली। तिचा मोबाईल मध्ये फोटो काढून तिला मिठीत घेत गैरवर्तन केले। इतकेच नव्हे तर या विरोधात वाच्यता केल्यास तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली। या गुन्ह्यातील आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे करत आहेत। रक्ताच्या नात्यांना आणि विश्वासाला कलंक लावणारे असे नराधम प्रवृत्तीचे लोक कुटुंबातील मुलींचे आयुष्य असे उद्ध्वस्त करत आहेत याचे हे ज्वलंत उदाहरण। आजच्या समाजात केवळ बाहेरूनच नव्हे तर घरातूनही मुली सुरक्षित नसल्याची भीती यामुळे निर्माण झाली आहे। अशा विकृत मानसिकतेच्या नराधमांना कठोर शिक्षा होणे गरजेचे असून कौटुंबिक व सामाजिक पातळीवर अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष जागरूकता निर्माण करण्याची नितांत गरज असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।